गोड, मोकळी, सुटसुटीत आणि तरीही एकदम हलवाईसारखी रसरशीत कमी साखरेतली आज आपण इथे बुंदी कशी बनवायची ही रेसिपी बघते. त्यासाठी एक वाटी घेतलेली, वाटीने हलकंसं दाबून आपलं बेसन पीठ घ्यायचं. बेसन पीठ घरचं असो किंवा विकतचं कोणतंही असलं तरी चालतं. आता एक वाटी बेसन पिठासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे 1.5 वाटी साखर घ्यायची. जास्त गोड नाही पाहिजे आपल्याला, जसं आपण दुकानातून आणतो ना तिला साखर खूप असते. वजन भरण्यासाठी दुकानातल्या बुंदीला साखर जास्त वापरली जाते, हे लक्षात ठेवा. पण आपण घरी बनवतोय त्यामुळे आपल्याला जास्त साखर इथे वापरायची नाही. 1 वाटी आपण दाबून बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यासाठी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने, आणि त्यामध्ये आपण घातलेले आहे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी यामध्ये घालायचे आणि पाक इथे करून घ्यायचे. आता इथे पाक आपल्याला कसा करायचा आहे, एकतारी पाक आपल्याला इथे करायचा नाही. हलकीसा असा तार तुटायला लागली, चिकट असा बोटाला जाणवला की गॅस इथे बंद करायचा. त्यामध्ये विलायची पावडर घालायची, 1 चमच्याभर साजूक तूप घालायचं आहे आणि केसरी कलर, मी जो इथे ना केसरी कलर तो इथे थोडासा घातलेला आहे, जेणेकरून आपली बुंदी जी आहे ना ती चांगली अशी केसरी रंगावरती दिसली पाहिजे. पाक बनवून झालेला आहे, साईडला ठेवून देऊ. त्यानंतर पीठ इथे खलून घेऊ. पिठामध्ये मी थोडासा केसरी खायचा कलर जो असतो फूड कलर तो यामध्ये घातलेला आहे. आता आपण बुंदीसाठी जेव्हा पीठ खलून घेतो तेव्हा पाण्याचं प्रमाण त्यामध्ये अचूक घातलंच पाहिजे. जर जास्त पातळ पीठ झालं बुंदी तितकीशी गरगरीत येणार नाही, तेलकट होणार आहे, मुळात म्हणजे बुंदी पडणारच नाही. ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने तेवढीच वाटी पाणी घ्यायचं आणि तेवढीच पाणी यामध्ये घालायचं. आता थोडंसं पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते आड्याल पड्याल होऊ शकतं, थोडंसं कमी लागू शकतं किंवा थोडंसं जास्त लागू शकतं, पण झाऱ्यातून पीठ असं टपटप गळलं पाहिजे एवढं पातळ पीठ आपल्याला खलून घ्यायचं. खलून घेतलं की लगेच आपल्याला बुंदी पाडायला घ्यायचं. पीठ खालवायला घ्यायच्या अगोदरच तेल आपल्याला गरम करायला ठेवायचं. एक अशी खोलगट कढई घ्यायची आणि मग तेल गरम करायला ठेवायचं. बुंदी तळताना तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे. जर तेल तेवढंसं गरम झालं नसेल, तापलं नसेल, तर बुंदी तेलावरती जर आपण झाऱ्यात पीठ घातलं आणि बुंदी पडली तर ती पटकन वरती येणार नाही तेलावरती. दुसरी गोष्ट म्हणजे बुंदी चपटी होणार आहे, गोल गरगरीत अजिबात होणार नाही आहे. आता बुंदी पाडताना एक इतीच्या अंतरावरती झाऱ्या आपल्याला वरती धरायचा आहे, जास्त तेलावरती पण नाही धरायचा, जास्त उंच पण नाही धरायचा. असा एक इताडभर उंचीवरती झाऱ्या धरायचा. झाऱ्या अजिबात हलवायचा नाही, झाऱ्याबरोबर तेलाच्या मध्यभागी धरायचा आहे आणि वरनं पीठ सोडायचं. आता पीठ सोडताना एकदम असं पीठ अजिबात घालायचं नाही, असं पिठाची धार लावायची आणि मग पीठ यावरती असं घालायचं. म्हणजे बुंदी जी असते ना ती अशी टपटप टपटप तेलामध्ये पडली पाहिजे, मध्यभागीच पडली पाहिजे आणि तेलामध्ये जेवढी बुंदी बसेल तेवढीच बुंदी पाडून घ्यायची. जास्त गच्चेडी खिचडी अजिबात करायची नाही, नाही तर मग काय होतं बुंदी तितकीशी गोल गरगरीत होत नाही. आणि बुंदी आपण गोड बुंदी बनवते त्यामुळे एकदम कुरकुरीत अशी तळून घ्यायची नाही, तर हलकीशी अशी मऊ राहिली पाहिजे, नरम राहिली पाहिजे अशी इथे तळून घ्यायची. जास्त कुरकुरीत बुंदी तळून घेऊ नका. तर इथे आपली या पद्धतीने बुंदी तळून झालेली आहे, बघू शकताय. जास्त कुरकुरीत नाही आहे पण व्यवस्थित तळली गेलेली आहे. आता आपल्याला ही गरम असतानाच ही बुंदी आपल्याला आता पाकामध्ये घालायची. पाक हलकासा आपल्याला इथे कोमट करायचा आहे आणि कोमट केल्याच्या नंतर ना आपल्याला यामध्ये बुंदी घालून घ्यायची, व्यवस्थित बुंदी हलवून घ्यायची. आता आपण पाकामध्ये सगळं विलायची पावडर वगैरे सगळं घातलेलं आहे. पाकात बुंदी घालून घेतली की व्यवस्थित हलवून घ्या आणि जवळजवळ 5-6 तास तरी बुंदी अशी झाकून ठेवा. आदनं मधनं बुंदी अशी हलवत राहा. बुंदी अशी हलवत राहिली की तिचा असा गोळा होत नाही. आता दुसऱ्या दिवशी आता इथे मोकळी सुटसुटी दुसऱ्या दिवशी रात्री गेली होती मी, दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता गोल गरगरीत अशी ही बुंदी झालेली आहे, मस्त रसरशीत झालेली आहे,
चिकट अजिबात झालेली नाही आहे.